बोलते ते आपण. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या गावातल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. दुपारची वेळ आहे, दुपारचे बरोबर 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही रात्री तुळशाला गेलो होतो. हे बघा, एवढी सगळी मच्छी मिळाली, खेकडे पण आहेत आणि त्यामध्ये मासे पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे जे आम्ही रात्रीचे मासे पकडायला जातो त्याला आमच्याकडे ह्या लोकल भाषेमध्ये तुळसा असं म्हणतो. रात्रीचं जेव्हा ओहोट लागते, पाणी खूप खाली जातो, त्यानंतर मग चांगला तुळसा होतो. अशी मच्छी वगैरे मिळते वेगवेगळ्या प्रकारची. इन वगैरे आम्ही घेऊन जातो, व्हिडिओ वगैरे तुम्ही बघितलीच असाल. हे बघा, एवढी सगळी मच्छी मिळालेली आहे. आणि आमच्या बाजूच्याच गावात कर्जुवे गावामध्ये तिथे चांगला पार पडतो अस्सलदंड्यावरती. तर तिथे आम्ही शिळवळी पाडायला गेलो होतो. तर ते हे एवढे सगळे गर निघालेत. तर ह्याचा आहे ना रस्सा खूप छान लागतं. तर हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. रेसिपी गावच्या पद्धतीची चुलीवरची रेसिपी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. हे बघा, एवढे सगळे गर निघालेले आहेत त्याचे. तर इथे रेसिपीसाठी इकडे आम्ही वाटणासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि काय आहे, लसूण आणि अद्रक आहे. आणि इकडे कांदा आणि धने आहेत. असं एकत्र ह्याचं असं ग्राइंड करून घेऊया. तर इकडे आमच्या घराच्या मागच्या बाजूला इकडे आमची मच्छीची चूळ आहे. तर ह्याच्यावरतीच आपण आजची रेसिपी शूट करणार आहे. इकडे पिऊ आहे. हाय. तर सर्व तयारी झालेली आहे का? रेडी आहे ना? चला फटाफट मस्तपैकी फोडणी देऊ. आमच्या इथे जास्वंदीला बघा काय छान फूल आलं आहे, भरपूर पाकलं आहे तिला. आणि ही वेगळीच जात आहे. तिथे पण एक आहे वरती, हे बघा मस्त. आणि गणपतीमध्ये एवढं काही फुलं येत नाहीत. आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला जरा फुलं बघायला मिळतात. तिकडे त्या साईडला पण एक आहे वरती. आणि आजच्या रेसिपीमध्ये आम्ही आंबटसाठी हा आंबा यूज करतो आहे. तो पण जरा तयार झाला. तर सगळेच आंबे आपल्याला असे हे तयारच मिळतात एकदम, पण थोडे आंबट असतात. बोलते ते आपण काय ट्राय केलं. आणि आमच्याकडे शिळवई मिळतात, त्या अशा ह्या बारीकच असतात, बरं छोट्या छोट्यावाल्या मिळतात. आणि त्यामध्ये हे आंबे गेलेले आहेत. ह्याचा आपला रस्सा बनवायचा आहे. वाटण केलेला मसाला, एक आमच्याकडे पारावरती मिळतात ते शिळवई, ज्या करवंटीने काढल्या जातात. आणि अजून एक पायाने वरे पाडून जे पाडले जातात ते मुळे काढले जातात. तर ते मुळ्यांची साईज थोडी मोठी असते आणि गर पण खूप मोठा असतो. आणि त्याचा रस्सा प्यायला एक नंबर लागतो. मुळ्याचं सार प्यायलीस कधी? हे पहिल्यांदाच खाणार. हे गावचे, ह्याची चव वेगळीच असते. हे नाही मी खाल्लं. हे शिळवई थोड्या मोठे साईज पण मिळते, पण ते कसे आता म्हणजे दर दिवशी असं मिळतीलच असं नाही. आता पार वगैरे पडतो आहे चांगला, तर आता बरेचसे लोक तिकडे जातात पारावरती आणि भरपूर असे शिळवईच घेऊन जातात. त्या साईडला शिळवईच मिळतात भरपूर अस्सलदंड्यावरती. हां, त्यामध्ये रेती खूप असते, तर तिला धुवायला भरपूर लागते. आणि आणल्यानंतर त्यांना उकडवायचे असतात. तर ते आपल्याला शूट करायला भेटलं नाही. उकडवायचे, नंतर मग गर वगैरे काढायचे आणि नंतर 3-4 वेळा तरी चांगले धुवावे लागतात त्यांना. हे बघा, मस्तपैकी सार झालेला आहे. आता उकळी आली की जरा ते गर पण जरा शिजतील. तसे उकळी घेतो तेव्हा स्टार्टिंगला आपण उकळतो ना, त्यावेळेस थोडे गर वगैरे चांगले शिजतात. ते शिजतील लगेच, कारण हे नरमच आहे. ते शिंपल्यांसारखे नाही, त्याला वेळ लागतो. आता मे महिन्याच्या सीझनला आपल्याकडे हे कच्चे आंबे वगैरे मिळून जातात. आता सगळे पिकायला लागले. आता कुठे कुठे कच्चे आंबे आहेत. आता कच्चे आंबे पाडायला गेलो तेव्हा हे पिक्के आंबे पण पडले. हे बघा, हा पिकलेला आहे. आणि रायवले आंबे खूप छान लागतात. प्रत्येक झाडाची कशी वेगवेगळी चव असते. मांजर बघा काय छान आहे एकदम. ते शेपटा बघा.
एकदम फुललेला आहे. दुपारची वेळ आहे आणि कसलं कडाक्याचं ऊन पडतंय. आता मध्ये मळब येतं आणि त्यानंतर मग हे बघा वरती ढग बघा, मळब येतं आणि त्यानंतर मग असं कडक ऊन येतं. खूप गरम होतं ह्या वेळेस. आता हे बघा मस्त उकळी आलेली आहे आणि आपला रस्सा पण रेडी झालेला आहे, शिळवायांचा रस्सा. आता आपली जी तुळशाची मच्छी आहे, मच्छी म्हणजे त्यात खेकडे मासे मिक्स आहेत, तर ते आता मस्तपैकी बनवूया. ते आम्हाला जसं जरा सुकच करायचं आहे, सुकच करणार ना त्याचं. फुकून फुकून इकडे हवावरली आहे. चूल म्हटल्यावरती असं फुकावं लागतं. आईच्या काय चटका लागला. आणि इकडे सगळे काजू आहेत ना, सुकायला घातलेले आहेत. पहिले खेकडे शिजू देत, त्यानंतर मग मच्छी टाकणार ना. मासे नंतर टाकू, नाहीतर मग सगळा खिमा होईल. ह्याच्यामध्ये पण आम्ही हेच वाटण केलेलं सर्व वाटण टाकणार आहे, मसाला. आणि हे खेकडे सगळ्यातनं मिक्स मिळतात, ते सगळे आम्ही पकडत जातो. छोटे मोठे मिक्स असतात. ये 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 ये. आंब्याची फोडं जरा आंबट येईल. जर मच्छीत असली आंब्याची फोडं की मस्त लागतं जरा खायला, आंबट आंबट. चला हे चवीप्रमाणे मीठ. आता कड येतोय मस्त. आणि त्यानंतर मग ते मासे टाकणार आम्ही. आता नाही टाकायचं म्हणते ह्यांना काय. दुपारचं बघा कसलं रखरखीत ऊन असतो, एकदम कडाक्याचं ऊन लागतो एकदम. हे बघा इकडे आता आंब्यांची साठं सुकत घातलेली आहेत. आता रायवली आंबे भरपूर मिळतात, हे बघा. आणि हे पावसाळ्यात खायला खूप छान लागतात. काही जण आंबावडी बनवतात, तर काही जण साठं घालतात. आणि साठं घातल्यानंतर ही अशी निघतात. 2 दिवसांनी तेल लावावं लागतं ताटाला आणि त्यानंतर मग निघतात. नंतर मग अशी दांडीवरती वगैरे सुकत घालायची. आता ही सुकवलेली साठं आहेत ना, पावसाळ्यात खायला इतकी छान लागतात. अजून आपण एक करवंद पण सुकून ठेवू शकतो आणि ती नंतर मग पावसाळ्यात खायची. खूप छान. हा इकडे मिळणारा सर्व रानमेवा आहे. ज्या सीझनला मिळतो त्या सीझनला असा स्टोअर करून ठेवायचा आणि नंतर मग पावसाळ्यात त्याचा आनंद लुटायचा. आमच्याकडे आता राजाभैया इकडे टोस्ट बटर खारी सगळं काही घेऊन येतात आणि कोणाच्या काजू असतील तर त्या पण घेऊन जातात. चला, आम्हाला तुळशीला जे मासे मिळाले होते, ही बघा ही खरबी आहे, तर हे मासे आता नंतर टाकायचे. आता खेकडे जरा शिजले आहेत, आता त्यानंतर हे मासे. आता हे माशांना काही जास्त टाईम नाही लागणार, त्या गरम गरम उकळीवरतीच शिजून जातील. हे बघा थोडे मासे होते. आणि खायला एवढा छान लागतो तो मासा, काय चवदार आहे एकदम. खूप छान आहे. हे बघा आता वरतून मासे जात आहेत हे. आणि हा टकला. त्याचे डोळे कुठे गेले? डोळे पण आहेत ते बघा, एक डोळा आहे, दोन्ही पण आहेत. आणि हा तो पण खरबीच आहे, ती छोटीवाली. आणि हे छोटे. चला हे मासे तर टाकलेले आहेत, आता ते शिजतील फटाफट
मासे शिजायला काही जास्त टाईम जात नाही, खेकडे शिजायला थोडा वेळ लागतो. हे बघा, याला 2 मिनटात शिजतील मासे. चांगली उकळी काढायची की आपलं हे कालवण, खेकड्यांचं कालवण, तुळशीला जे आपल्याला मिळालेलं सर्व मच्छी आहे त्याचं कालवण आपलं सर्व रेडी होणार. हे बघा, तर मच्छी वगैरे सर्व झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण आता जेवायला बसू. दुपारचे आता बरोबर 1 वाजत येतील. मग सगळेजण आपण एकत्र जेवायला बसू. बाहेर अंगणामध्ये जेवणाची काय मजाच वेगळी आहे. आणि हे जे खाडीचे जे तुळशीला जे काय मच्छी वगैरे मिळते, खेकडे असतील, अजून मासे असतील आणि ते शिळवई, त्यांची चव वेगळीच लागते. तू पहिल्यांदाच खाणार आहे ना इकडे खाडीचे? पहिल्यांदा म्हणजे त्याच्या आधी खाल्लेत, पण ते शिळवई नाही खाल्लेत. तर बघूया चव कशी आहे ती. आम्ही बऱ्याच वेळा खाल्लेले. तर या मंडळी जेवण करायला दुपारचं आम्ही तुळशीचे मासे वगैरे सगळं काही घेतलेलं आहे. खेकडे, आंब्याचं फळ आहे आणि आपला हा वाटीमध्ये घेतलेला हा कपामध्ये घेतलेला आहे रस्सा, शिंपल्यांचा रस्सा. खूप छान लागतो असाच प्यायला आणि भातावरती पण खूप छान लागतो. आम्ही दुपारचं जेवण असं बाहेर करतो, थोडं अंगण्यामध्ये, थोडी हवा चालू असते, इकडे गरम होत नाही. जेवायला या सगळेजण. चिकू पण आलेला आहे इकडे. चिकू आता खेळत खेळत खाणार. काय मासे खाणार? मासे खाणार की काय नाही? डाळ भात खायचे. ओके, 4च घास खाणार नंतर गोळ्या. चिकूची तब्येत ठीक नाही. हे बघा, खरबी मासा असाच अख्खाच ठेवला होता आणि हे बघा चपाती आहे, भात आणि हा असाच रस्सा खूप छान लागतो. हे बघा कपामध्ये घेतला आहे. जो खरबी मासा आहे ना मस्त शिजलेला आहे. हे बघा, हे बघा मस्त. थोडासा काटा असतो त्याला, पण खायला खूप छान लागतो. आणि हा खेकड्याचा डेंगा आहे. हे बघा, अंगडा थोडी छोट्या साईजमध्ये होती, पण गर असेल याच्यामध्ये, मस्त लागेल खायला. आणि हा आहे इकडे पेंदा. आम्हाला थोडे छोटे मोठे खेकडे मिळाले. तर हे बघा मस्तपैकी मसाला पण खूप छान लागला त्यामध्ये.